झालं सगळ्यांसमोर तो माझा नवरा झाला, पण हे सगळं फक्त दाखवायला होतं. आता तो माझा चांगला मित्र झालाय ना. आणि हल्ली अशा काही गोष्टी घडतात ज्याने मला वाटतं की आमचं नातं फक्त मैत्रीपुरतं राहिलेलं नाहीये, त्याच्या पलीकडे गेलंय. त्याला सुद्धा कल्पना आहे ना पुढे जाऊन काय होणार आहे. मग तरीही आमच्यात अशा गोष्टी का घडतात ज्यांनी एकमेकांबद्दलची ओढ वाढत चालली. हे नातं खरंच 7 जन्मासाठी बांधलं गेलंय का, की तात्पुरतच आहे. देवी आई, माझ्या मनाचा खूप गोंधळ उडालाय. पण आज मी तुझ्याकडे तुझी लेक म्हणून एक गोष्ट मागते. तेजप्रताप मला फक्त मित्र म्हणून नको, आयुष्यभराचा साथीदार म्हणून हवाय. मला इथून पुढचं सगळं आयुष्य त्याच्यासाठी, त्याच्या संग घालवायचंय. पण माझ्या मनाची तयारी होत नाही. आज मी तुझ्याकडे एक मागणं मागते. हा माझ्या मनातला गोंधळ दूर कराय. जर माझ्या नशिबात तेजप्रतापचं प्रेम लिहिलं असेल तर मला काहीतरी संकेत दे. तुझा संकेत मी माझं विधिलिखित म्हणून आयुष्यभरासाठी स्वीकारेन. संकेत दे. तेजदा, ये बघा. तेजदा, आजी, काकी, अहो. चमत्कार झाला. एवढा सोसाट्याचा वारा सुटला. खरं दीपमाळी इजली नाही. चमत्कार झाला. आजी, एवढा वारा सुटला खरा, आणि दीपमाळ विजली कशी काय नाही? कुठल्या तरी पुण्यवान सौभाग्यवतीनं देवीकडे कौल मागितलाय.
आणि देवीनी कौल दिलाय. काय सुनबाई,